कशा आहात सगळ्या? तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत। तर सर्वप्रथम माझ्या सगळ्या मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा। वटपौर्णिमा किंवा कोणतीही पौर्णिमा म्हटलं ना तर काही ठरलेली कामही आलीच। त्यातलंच एक काम म्हणजे देवांना उजळवणं, उंबरठा पूजन, उंबऱ्यावरती रांगोळी, बाहेर रांगोळी, असं तर नेहमीच असतं, पण यावेळेस थोडंसं विशेष महत्त्व, विशेष लक्ष देऊन ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात। तर छानपैकी देव उजळले, उंबरठा पूजन केलं, बाहेर रांगोळी काढली आणि देवांची छान मनोभावे पूजा केली। कारण आज वटपौर्णिमेच्या सणानिमित्त बाहेर पण वड पूजाला जायचं होतं, तर दिवसभर आज काम चालणारच होतं। त्यामुळे जसं शक्य झालंय तसं मी एक एक रेकॉर्ड करून तुम्हाला दाखवते। तर देवांची पण छान पूजा झाली आहे आणि देव उजळले ना की देवारा एकदम तेजस्वी दिसतो माझा, खूप छान वाटतं। देवपूजा झाल्यानंतर ना 10-15 मिनिटं असंच देवांकडे बघत राहावंसं वाटतं, पण आज तेवढा पण वेळ नव्हता कारण वडपूजाला जायचं होतं। तर अशी छानपैकी मी देवांची पूजा केली आणि वटपौर्णिमेची तयारी करायला सुरुवात केली। तर आमच्याकडे कसं ना 5 वडाची पानांवरती आंबा, फणस, करवंद, जांभळं, त्यानंतर हे असे काळे मणी असे आपण आम्ही ओवून ठेवतो। जशी जागा बदलते तसं रीतीभाती पण बदलतात। तर अशा फ्लॅट संस्कृतीमध्ये कसं असतं, बऱ्याच ठिकाणची बरीच लोक असतात, त्यामुळे प्रत्येकाच्या रीती चालीरीती आपल्याला पाहायला मिळतात। तर माझ्या घराच्या समोरच हे वडाचं झाड आहे, तिथेच आम्ही गेलो होतो, अगदी समोर आहे। त्याच्यामुळे जास्त काही लांब जायची गरज भासली नाही आणि खूप मैत्रिणी आल्या होत्या तिथे आणि मस्त या आमच्या मस्के वहिनी आणि इंगळे वहिनी यांच्यासोबत मी गेले होते। तिथे बिल्डिंगमधल्या बऱ्याचशा मैत्रिणी होत्या। तर छानपैकी वडाची पूजा केली आणि इथे मात्र रोलर कोस्टर राईड सारखी वडाची पूजा झाली यावेळेस, कारण थोडंसं इथे मंदिराचं बांधकाम चालू आहे, गावदेवी मंदिराचं, त्यामुळे इथे सगळी दगडी वगैरे आणून ठेवलेली आहेत, त्यामुळे सारखं वर खाली असं करून आम्ही 7 प्रदक्षिणा वडाला घातल्या। पण लिटरली माझी मुलगी होती माझ्याबरोबर, ती सुद्धा मला बोलत होती, काय मम्मा रोलर कोस्टर फेरे चालू आहेत तुमचे, काय करणार मग? हे बघा, हे असं वरती चढायचं, परत खाली उतरायचं, परत वरती चढायचं, परत खाली उतरायचं। पण ठीक आहे, माझ्या लक्षात नाही आलं ऍक्च्युली आमच्या इथे मारुतीचं मंदिर आहे, तिथे खूप मोठं वडाचं झाड आहे, त्याला पार आहे, सगळं आहे। संध्याकाळी आम्ही मंदिरात गेलो होतो, मी आणि माझी मुलगी, त्यावेळेसच ठरवलं पुढच्या वर्षी इकडे यायचं। आणि हे जे गावदेवी मंदिर आहे ना, सध्या ह्याचं बांधकाम चालू आहे, म्हणून गावदेवी मंदिर पण आहे आणि महादेवाचा फोटो पण आहे, म्हणजे पिंड पण आहे, पण बांधकाममुळे ना इथे आणून ठेवलेलं आहे। तर इथे पण देवीची पूजा केली आणि जसं आपापल्या पद्धती आहेत तसे एकमेकींना हळदी कुंकू दिलं, वाण दिलं आणि छानपैकी वटपौर्णिमा साजरी केली। खूप छान वाटत होतं। एवढंच की प्रचंड गरम होत होतं, प्रचंड, पण ठीक आहे, आता काय सण म्हटल्यानंतर एवढं तेवढं तर चालायचंच। तर अशा प्रकारे सुंदर माझी वटपौर्णिमा पूर्ण झाली आणि मुलीचा क्लास होता म्हणून जास्त वेळ मला तिथे थांबता नाही आलं आणि मी वडाची पूजा करून, इथे देवीची पूजा करून, सगळ्यांना हळदी कुंकू देऊन मी घरी आले। आज पौर्णिमेनिमित्त एक महत्त्वाचं काम म्हणजे धनलक्ष्मी कुंचन सेवा, कारण ही कुंचन सेवा मी दर पौर्णिमेला करते, तर त्याचप्रमाणे याही पौर्णिमेला मी कुंचन सेवा सुरुवात केलेली आहे। तर कुंचन सेवा कशी करायची ना, हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप ह्याच्यामध्ये दाखवणार आहे आणि कुंचन सिद्ध कसा करायचा हे मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवीन, कारण आता एवढं सगळं दाखवायला आणि वेळ पण नव्हता आणि मोठा झाला असता व्हिडिओ खूप। तर सगळ्यात पहिलं पूजेची मांडणी करायची। कुंचम सेवेला लागतं हे कुंचम पात्र, त्यानंतर शंख, नाम, चक्र ह्याचं विष्णूचं चिन्ह, गजांत लक्ष्मी लागतात आणि मग आपापल्या परीने तुम्हाला जसं पूजा सजवायची असेल तसं आपण सजवू शकतो। सर्वप्रथम आपण महालक्ष्मीची पूजा करून घ्यायची। कुंचमच्या मागे मी महालक्ष्मीची मूर्ती स्थापन केलेली आहे, तर त्याला हळदी कुंकू व्हायचं, वेणी व्हायची आणि ह्या पूजेमध्ये ना लाल फूल किंवा कमळाचं फूल हे गरजेचं असतं आणि हे सगळं कुंचम साहित्य आहे। तर हे जसं मी कुंचम भरेल ना तसं मी तुम्हाला दाखवेन। हळदी कुंकू वाहून सगळ्यात पहिलं थोडेसे तांदूळ व्हायचे, त्यानंतर लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या पिवळ्या 5 कवड्या कुंचम पात्रामध्ये व्हायच्या, त्याच्यानंतर 5 गोमती चक्र व्हायचे आणि प्रत्येक जिन्नस वाहिल्यानंतर थोडे थोडे तांदूळ भरायचे।
कुंचममध्ये. त्यानंतर 5 लाल गुंजा भरायच्या. त्यानंतर पुन्हा तांदूळ भरायचे. असं करत करत लक्ष्मी मातेला प्रिय असलेल्या सगळ्या वस्तूंचा कुंचम पात्रामध्ये समावेश असतो. ह्या 5 कमलगट्टाचे मणी आहेत, हे वाहायचे कुंचममध्ये. त्यानंतर पुन्हा तांदूळ व्हायचे. त्यानंतर ह्या 3 लवंगा नाही, या वेलची होत्या. त्यानंतर परत तांदूळ व्हायचे. त्यानंतर ह्या 3 लवंगा आणि वेलची याच्यामुळे नकारात्मकता दूर होते, कारण त्याचा स्ट्रॉंग जो फ्रॅग्रन्स असतो ना, त्याच्यामुळे जी काही निगेटिव्हिटी असते ती दूर होते. त्यानंतर ह्या 5 लाल बांगड्या, लाल, पिवळ्या, हिरव्या, कोणत्याही कलरच्या तुम्ही 5 बांगड्या घेऊ शकता. 1 हळकुंड, लेकरूवाळी हळकुंड असावी. त्यानंतर पुन्हा तांदूळ भरायचे. त्यानंतर ही विष्णू कवडी आहे, ही विष्णू कवडी भरायची. पुन्हा तांदूळ भरायचे, कारण तांदूळ हे लक्ष्मी मातेला प्रिय आहे, हे समृद्धीचं प्रतीक आहे. त्यानंतर हा लघु नारळ, हा ऑप्शनल आहे, तुम्हाला भरायचा असेल तर तुम्ही भरू शकता. मी भरला होता. कोणी कोणी चांदीचं करतं, पण मला जे सेवेमध्ये ना वस्तू ओरिजिनलच मूळ स्वरूपात व्हायला आवडतात. त्यानंतर एक मोती शंख, असं करून पूर्ण कुंचम भरून घ्यायचा, काठोकाठ भरायचा. त्यानंतर परत हळदी कुंकू त्यावरती व्हायचं. आणि आपलं हे जे लक्ष्मी मातेचं कॉईन आहे चांदीचं, हे चांदीचं कॉईन तुम्ही ठेवायचं. ज्यांना चांदीचं कॉईन शक्य नाहीये त्यांनी 1 रुपयाचं नाणं ठेवलं तरीही चालतं. असं काही नाहीये. लक्ष्मी मातेला मनापासून केलेली सेवाच प्रिय आहे, त्यामुळे सोनं चांदी असा काही भाव करायचा नाही. आणि मला माझ्या नशिबाने आज कमळाचं फूल मिळालं, त्यामुळे कमळाचं फूल मी लक्ष्मी मातेला वाहिलेलं आहे. अशा प्रकारे माझी कुंचम सेवा खूप सुंदर झालेली आहे. आता प्रत्येक वेळेला कसं असतं, अगदी इतका देखावा नाही केला तरी चालतो, फक्त कुंचम भरलं तरीही चालतं. जे काही तुम्ही मनोभावे कराल ते लक्ष्मी मातेला प्रिय आहे. आणि जी मी तुम्हाला लक्ष्मीची पावलं दाखवली होती त्याच्यावरती पण मी आज अभिषेक केला, कारण आज पौर्णिमेचा चांगला दिवस होता, त्यामुळे त्यानिमित्ताने मी लक्ष्मीच्या पावलांवरती पण अभिषेक केला. आणि अजून एक लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस तुम्ही कुंचम सेवा कराल त्यावेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा. लक्ष्मी गायत्री मंत्र मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तर तो मंत्र आवर्जून म्हणायचा. आणि जितकी जास्तीत जास्त अगदी लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणता नाही आला ना तरी ओम श्री मात्रे नमः असं म्हणालात तरीही चालतं. शेवटी भाव महत्वाचा, तुमची इच्छाशक्ती महत्वाची. तुम्ही काय म्हणताय, तुम्ही किती भव्य दिव्य पूजा करताय ह्याच्यापेक्षा ना तुम्ही किती मनापासून करताय हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे माझं लक्ष्मीची जी पावलं आहेत जी मला उंबरठ्यावर लावायची आहेत त्याची सुद्धा मी मनोभावे पूजा केलेली आहे. आणि हळदी कुंकू वाहून तिथे सुद्धा मी फुलं अर्पण केलेली आहेत. तर अशा प्रकारे माझी सुंदर पावलांची पूजा सुद्धा झालेली आहे. आता कुंचम सेवा झाली, चांदीच्या पावलांची सुद्धा पूजा झाली. आता अक्षय तृतीयाला ना मी लक्ष्मी कुबेर पोटली बनवली होती. तर काय करायचं, दर पौर्णिमेला ही पोटली ओपन करायची. या पोटलीतले सगळं साहित्य आपण एका तामणात घ्यायचं किंवा एका डिशमध्ये घ्यायचं आणि पौर्णिमेला ती परत सिद्ध करायची. सिद्ध करायची म्हणजे काय, परत हळदी कुंकू व्हायचं, त्याच्यावरती फूल अक्षता व्हायच्या आणि महालक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा, ओम कुबेराय नमः म्हणायचा आणि ओम विष्णवे नमः म्हणायचं. आणि रात्रभर ह्या पूजेच्या सानिध्यात ती पोटली ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी ती पोटली भरून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची. तर धनलक्ष्मी लक्ष्मी कुबेर पोटली कशी तयार करायची ह्याचा सुद्धा डिटेल व्हिडिओ केलेला आहे. तर त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तर तो सुद्धा जाऊन तुम्ही नक्की बघा. तर अशा प्रकारे माझ्या सर्व पूजा अगदी सुंदर झालेल्या आहेत. आणि पौर्णिमा म्हटलं ना की ह्या सगळ्या पूजा आल्याच आल्या. तर तुम्ही सुद्धा ह्यापूर्वी जर केलं नसेल धनलक्ष्मी कुंचन सेवा किंवा अजून लक्ष्मी कुबेर पोटली, तर पुढची पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा आहे. तर त्या गुरुपौर्णिमेला तुम्ही हे चालू करू शकता. सगळी पूजा झाल्यानंतर धूप दाखवला मी आणि माझी पूजा संपन्न केली. तर एक साधा सिंपल ब्लॉग होता धनलक्ष्मी कुंचन सेवेचा. तर तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही सुद्धा पुढच्या पौर्णिमेला धनलक्ष्मी कुंचन सेवा नक्की करा, खूप फरक जाणवेल तुम्हाला. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, उत्साही रहा, निरोगी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.
मी